हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 21 जानेवारी रोजी VCA जामठा स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी विदर्भ क्रिकेट संघटनेने कंबर कसली आहे. मात्र सामन्याच्या उत्साहासोबतच क्रिकेटप्रेमींना सर्वात मोठी चिंता वाहतूक कोंडीबाबत आहे. जामठ्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे सामन्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक जामठ्यात पोहोचण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागपूर ते जामठा आणि नागपूर ते बुटीबोरी ते जामठा या दरम्यान सुरू असलेले 6 लेन रस्त्याचे बांधकाम, चिंच भवन ते खापरी दरम्यान उभारला जाणारा नवा फ्लायओव्हर आणि खापरी ते बुटीबोरी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीवरील ताण वाढला आहे. बांधकामामुळे राष्ट्रीय महामार्गावर आधीच वाहनांची गती मंद आहे. नेहमीच येथे कोंडीची स्थिती निर्माण होत असताना सामन्याच्या दिवशी हजारो अतिरिक्त वाहनांमुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होत आहेत. ये-जा सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कोणती विशेष व्यवस्था करण्यात येणार? पर्यायी मार्गाची स्पष्ट माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार का? एखाद्या मार्गावर कोंडी झाल्यास ती तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी जलद योजना तयार असेल का? या प्रकारचे प्रश्न हे उपस्थित झाले आहेत. VCA जामठा स्टेडियमवर याआधी 6 फेब्रुवारी 2025 रोजी भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे स्वरूपात सामना खेळवण्यात आला होता. महामेट्रोचे संचालक यांनी 21 जानेवारी रोजी मेट्रो सेवा रात्री 12 वाजेपर्यंत किंवा गरज भासल्यास त्यानंतरही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट प्रेमींच्या सोयीसाठी खापरी मेट्रो स्टेशनपासून जामठा स्टेडियमपर्यंत नागपूर महानगरपालिकेच्या बस फीडर सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तर वाहतूक पोलिसांकडून अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याची आणि मुख्य चौकावर विशेष नजर ठेवण्याची तयारी सुरू आहे. मात्र बांधकामामुळे रस्त्यांची मर्यादित खरी अडचण